माझे नाव समीक्षा दिलीप केळझरकर आहे। मी इथे एक पात्री सादर करणार आहे। माझी या रक्तात माझी जाऊचा वंश आहे, माझी या रक्तात माझी जाऊचा वंश आहे। नमस्कार मावळ्यांनो, खूप मोठ्या संख्येने आले आहे। बरे वाटले पाहून, जसा जिजाऊच्या महालात अन शुभा गडावरून तगडत तगडत आला अहो असा आनंद झाला की शब्दात काही सांगता येत नाही। या 21व्या शतकात काय अपेक्षित आहे मला माझ्या मावळ्यांकडून सांगते नकोय गा हातात तलवार। आधुनिक मावळ्यांनो, नीट कान देऊन ऐका नकोय गा हातात तलवार, हातात द्यायची आहे मला फक्त लेखणी आणि दाखवायचं आहे की शिवाजीचे मावळे किती पारंगत आहेत। तर जिजाऊच्या लेकींना सांगते, नाही बसायची गरज आता मड्यावर, तू लेक आहे, तुलाच दाखवून द्यायचे आहे। ए मेरे देश की नारी, तू क्यों है इतनी बिचारी, तेरी शक्ति तेरी भक्ति तेरा हर एक रूप बड़ा है। तू है दुर्गा तू है काली, सबने ये स्वीकार किया है, सबने ये स्वीकार किया है। तुझ्यातील सामर्थ्य जगाला दाखवून द्यायचे आहे। तर काय अपेक्षा आहे मला माझ्या महाराष्ट्राकडून सांगते आज सहज ठरवले मनामनातून, आज सहज फेरफटका मारताना एक गोष्ट मनाला चिरून गेली। ऐका गोष्ट किती रुतणारी आहे। तर आज सकाळी सकाळी मी बाहेर पडले होते। छान एक गोंडस चेहऱ्याचा मुलगा चंद्राची कोर लावून, महाराजासारखी दाढी वाढून, माझ्या शिवबासारखी दाढी वाढून, पाठी मागून गाडीवरती, बघतोस काय मुजरा कर मुजरा। म्हटलं करावा मुजरा, मी केला बरं का त्याला मुजरा, कारण त्यात माझा शिवबा दिसत होता। परंतु खंत याची वाटते, जेव्हा तीच गाडी तोच मुलगा रात्री बिअर बार समोर उभा होता तेव्हा म्हटलं अरे रे रे रे, काय आहे हा 21व्या शतकातला मावळा, हा अपेक्षित नाही बरं का। मला हेच सांगायचं आहे, फोडून टाक डोळे त्यांचे जे पाहतात वाईट नजरेने तुझ्या माझ्या बहिणीकडे, फोडून टाक डोळे त्यांचे जे पाहतात वाईट नजरेने तुझ्या माझ्या बहिणीकडे, छाटून टाक हात त्यांचे ज्यांनी कुचकरल्या कोवड्याकडे अत्याचाराने, छाटून टाक हात त्यांचे ज्यांनी कुचकरल्या कोवड्याकडे अत्याचाराने। होऊ नये कुणी निर्भया आत्मक्लेश आहे या मना, होऊ नये कुणी निर्भया आत्मक्लेश आहे या मना। उडव त्यांची मस्तके टांग वैशीवर त्यांची लक्तरे, उडव त्यांची मस्तके टांग वैशीवर त्यांची लक्तरे। मावळ्यांनो, तुम्ही या येत्या शिवजयंतीला हाच निश्चय करा, एक जिजाऊ म्हणून सांगते, व्यसन चिंता टाळा आणि स्वतःचे रक्षण करा। धन्यवाद।